परिसरातील नागरिकांना अथर्व ट्रॅव्हल्सच्या उत्कृष्ट सेवेचा अनुभव घेण्याची संधी आता अधिक जवळ आली आहे। एक दर्जेदार नियोजन तसेच आपल्या देशातील परदेशातील प्रवासांवर विमा संरक्षण देणाऱ्या अग्रगण्य ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये अथर्व ट्रॅव्हल्सने स्थान मिळवले आहे। 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खारघर येथे अथर्व ट्रॅव्हल्सच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी नवीन कार्यालयाला भेटून शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी उद्घाटन समारंभाची प्रशंसा करताना अथर्व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून यापुढेही दर्जेदार नियोजनाचा लाभ पर्यटकांना अनुभवता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी मिलिंद राणे यांनी आपल्या निवडक मित्रांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामध्ये तिकीट बुकिंग, विजा प्रक्रिया, प्रवासावरील विमा संरक्षण आणि इतर सेवा उपलब्ध केल्या आहेत। यावेळी अथर्व ट्रॅव्हल्स एजन्सीच्या संचालकांनी त्यांच्या भविष्यातील योजना व प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या त्यांच्या वचनबद्ध पद्धतीबद्दल सांगितले। ट्रॅव्हल्सच्या खारघरच्या ब्रँडचं आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उद्घाटन होतंय। मी या निमित्तानं मिलिंद राणे आणि आमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेच मंडळी ज्या परिसरामध्ये आहोत, म्हणजे पनवेलचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये नव्यानं होणाऱ्या विमानतळाची आपण सगळेजण प्रतीक्षा करतोय आणि इंटरनेटच्या माध्यमातून जग प्रचंड जवळ आलेलं आहे। अशा वेळेला प्रत्येकाला आपण प्रवास करावा अशी इच्छा साहजिकच असते आणि त्यामुळे त्यासाठीच्या लागणाऱ्या सुविधा या आपल्यापर्यंत पोहोचणं, सोप्या भाषेमध्ये ते आपल्याला समजणं आणि त्यासाठीची व्यवस्था सोपी होणं हे करणाऱ्या यंत्रणा आपल्या अवतीभोवती लोक शोधत असतात। मला आनंद आहे की मिलिंद यांच्या माध्यमातून यासाठीची सुरुवात झालेली आहे। मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडून या विजा असेल, इन्शुरन्स असेल, ग्रुप बुकिंग आहे, या सगळ्या पद्धतीच्या सुविधा दिल्या जात आहेत। अशी नव्यानं जोडल्या जाण्याच्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे आणि मग नंतर हळूहळू संपूर्ण जगभरामध्ये या पद्धतीच्या सुविधा देण्याच्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे। माझ्याकडून त्यांच्या अथर्व ट्रॅव्हल्सला मनपूर्वक शुभेच्छा। खरं तर 140 कोटी लोकसंख्येचा आपला देश आणि त्यामध्ये आपण जर का जागतिक पटलावरती आपली प्रतिमा बघितली तर 2014 पूर्वी आपली मानसिकता ही थोडीशी कमजोर असलेली आपल्याला दिसली। जागतिक महासत्तांच्या तुलनेमध्ये आपली जगभरातली प्रतिमा ही कुठेतरी मागे असलेली आपल्याला दिसली। पण आता मात्र 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे काही औषध दिलं, चवीला कडू असेल पण इम्पॅक्ट एवढा जोरदार होता की टॉप 4 मध्ये आज आपण आलो। 4थ्या क्रमांकावर आपण आज जागतिक आर्थिक क्रमवारीमध्ये आहे आणि ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं ते इंग्लंड आता मागे चाललं गेलं आणि आता आपण टॉप 4 मध्ये त्या ठिकाणी आलेलो आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीने आज जर का देश चालतोय आणि मोदीजी अपील करतायत की आपण उद्योजकता विकासामध्ये पुढे आलं पाहिजे। म्हणजे नेहमी आम्ही म्हणतो की नोकरी हा विषय केलाच पाहिजे, पण नोकरी करणाऱ्यांपेक्षा आम्ही नोकरी देणारे होऊ शकतो का हा प्रयत्न नक्की केला पाहिजे। मला वाटतं मिलिंद राणेजी जेव्हा हा एखादा उपक्रम साकारतात ते त्यांच्या परिवाराचा, त्यांच्या सहकाऱ्यांचा उदरनिर्वाह तर करतात, पण त्याचबरोबरीनं अनेकांना नोकरीच्या संध्या सुद्धा या माध्यमातून ते उपलब्ध करून देतात। याला अलाइड बिझनेसेस जे आहेत, आज जेव्हा त्या या माध्यमातून तिकीट बुकिंग करतात त्या ठिकाणी काही लोकांना रोजगार मिळतो, त्या ठिकाणी ते या डोमेस्टिक टुरिझम, इंटरनॅशनल टुरिझम मध्ये इतरांना बरोबर घेतात, अनेक टाईअप्स करतात, तेव्हा त्या उद्योगधंद्याला चालना देण्याचं काम, त्या युवांना नोकरी देण्याचं काम हे कळत न कळत प्रत्यक्षपणे ते करत असतात। त्यामुळे अशा पद्धतीने युवांनी मेक इन इंडियाच्या माध्यमातून किंवा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून अनेक योजना सरकार त्या ठिकाणी तयार करते। मोदीजी अनेक योजनांच्या माध्यमातून सबसिडीज देत आहेत आणि युवांना त्या ठिकाणी सांगतायत की अनेक योजना तर अशा दिल्या आहेत की तुम्हाला गॅरंटरची गरज नाही, मोदीजी गॅरंटी घेतील, सरकार गॅरंटी घेईल, तुम्ही या, लोनची गरज लागली तर तुम्हाला बँक लोन उपलब्ध करून देईल आणि या योजनेचा लाभ घ्या। अशा पद्धतीनं सरकार ताकदीनं मागे उभे आहे। आमच्या मराठी तरुणांना खास करून मला सांगायचं आहे की आपल्याला जी मदत लागेल, आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। मिलिंद राणेजींसारखे कॉर्पोरेट विषयात काम करणारे पण तरी सुद्धा बऱ्याच अंशी सोशल विजन असणारे ही मंडळी सगळी आमच्या बरोबर आहेत। त्यामुळे आपण सगळे मिळून या पनवेल विभागाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी चांगलं काम करू शकतो।
आपण उद्योजकता विषयामध्ये पुढे आलं पाहिजे. मिलिंद राणे, अथर्व ट्रॅव्हलची दुसरी शाखा ओपन करताना खूप आनंद वाटतो. पहिली शाखा पनवेलमध्ये होती आणि लोकांचा विश्वास दाखवत आपण ही खारघरच्या हृदयामध्ये आज आपली सेकंड ब्रांच आहे. आणि या ब्रांचमध्ये आम्ही आता जे येणारे नवीन एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहे, त्याच्या सुखसुविधा आता आपण बघत आहोत नवी मुंबई आणि खारघरमध्ये. म्हणून आपण खारघरमध्ये ही ब्रांच आपण घेत आहोत आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट आपण आणि कमी दराचे एअरलाईन्सशी टायअप केलेला आहे. प्लस आपण 100% रिफंड गॅरंटीची इन्शुरन्स पॉलिसी आणलेली आहे, ज्याच्यामुळे प्रवास हा सुखद आणि सुरक्षित होणार आहे. तसेच आपण 5 देशांमध्ये आता ट्रान्सपोर्टेशन सेवा म्हणजे तुम्ही हॉटेल्स आणि आयटनरी तुम्ही 5 देशांची आम्ही चालू केली. ती आहे दुबई, थायलंड, सिंगापूर, मलेशिया आणि बाली. लवकरच आपण पुढील देशांमध्ये पण सेवा आपल्या उपलब्ध करू. पण आता सध्या आम्ही 5 देशांवरती फोकस करून आम्ही त्याच्यात बेस्ट आहोत हे आम्ही दर्शवतोय लोकांना. आणि लवकरच आम्ही नवीन ब्रांचच्या अजून शाखा पुण्या आणि उल्व्यामध्ये ओपन करणार आहोत. तर तुमचा असाच सपोर्ट सगळ्यांनी राहावा आणि तुमचे असेच आशीर्वाद अथर्व ट्रॅव्हलला द्या, जेणेकरून आम्ही मराठी उद्योजक म्हणून पुढे जाऊ. थँक्यू. मैं संजीव कुमार एसके ग्रुप की तरफ से मिलिंद जी, जॉय जी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. पहले उनका पनवेल में आउटलेट था, अभी खारघर में खोला उन्होंने. और खारघर एक मेन प्लेस है जहाँ पॉपुलेशन बहुत ज़्यादा है और एक सेंटर पड़ता है. अभी एयरपोर्ट भी नज़दीक आ रहा है. तो मुझे लगता है इनका डिसीजन बहुत अच्छा है ये. और ये इनका जो ऑफिस है ये इतना अच्छा चलने वाला है कि इनको भी 2-3 ब्रांच और खोलनी पड़ेंगी जल्दी. और मेरी बहुत बहुत शुभकामनाएं हैं मिलिंद एंड जॉय को. आज स्वतंत्रता दिवस देखी है और एक अलग अवसर पे आज उन्होंने यहाँ पे ऑफिस भी खुला, इंडिपेंडेंस डे के लिए. क्या 15 अगस्त हमारे आज़ादी का दिन है और ये बहुत प्यारा दिन होता है. और मेरा मानना है 26 जनवरी 15 अगस्त ऐसे मौके पर अगर शुरुआत की जाए तो सक्सेस होती है 100%. सर काय सांगाल, आज 15 ऑगस्टच्या दिवशी आज इथे अथर्व ट्रॅव्हल्सचा आज इथे शुभारंभ झालेला आहे नवीन ब्रँडचा. काय एकूण शुभेच्छा झाल्या. आमचे मित्र मिलिंद राणे यांची दुसरी शाखा खारघरमध्ये ते ऑफिसचं ओपनिंग केलेलं आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवशी मिलिंद राणेंनी पनवेलला त्यांची एक शाखा आहे, तिथं ऑफिस आहे. आज ते खारघरमध्ये एक दुसरी शाखा ते ओपन केलेली आहे. आणि अथर्व ट्रॅव्हल्स या नावाने त्याची ओपनिंग केलेलं आहे. आणि त्याला खरोखरच ते पूर्वीपासून मिलिंद हा आमचा पूर्वीपासून म्हणजे कष्ट करणारा म्हणजे असा माणूस आहे. आणि त्यांनी पहिला आपलं याचं बॅनरचं व्यवसाय चालू केलं होतं. ते करत असताना त्यांची आई नगरसेविका आमच्या खाताकोलीतील आणि हा मिलिंद त्यांचा तेही तिथे आमच्या आपल्या न्यू पनवेलला बॅनरचा व्यवसाय चालू केला. आणि ते व्यवसायसुद्धा बॅनरचा व्यवसायसुद्धा चांगल्या पद्धतीने पनवेलमध्ये 1 नंबरचा बॅनरचा व्यवसाय होता पनवेलमध्ये. त्यानंतर त्यांनी आता अथर्व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय चालू केलेला आहे. अथर्वचं त्यांचं पनवेलमध्ये ऑफिस आहे, खारघरमध्ये ऑफिस आहे. आणि आता त्याचं खरोखरच चांगल्या पद्धतीने मी ऐकतो कधी कधी आमचं अमरीशवाला सांगतोय की दादा अमरीश पण त्याचा पार्टनर झालेला आहे. आता मला त्या दिवशी अमरीशने सांगले दादा आम्ही अशा पद्धतीने बाहेर देशच्या सर्व टूर्स वगैरे आम्ही चालू करतोय. मागे गेल्या वर्षी मी पण त्याच्याबरोबर बाहेर देशात मध्ये गेलो होतो त्याच्याबरोबर टूर्सला. आणि त्यांनी खरोखरच चांगल्या पद्धतीने व्यवसाय अजूनही त्यांनी चांगल्या पद्धतीने अजून 1-2 शाखा चांगल्या जसे आता खारघरला ओपनिंग केलेली आहे तशी वाशीला त्यांनी एक वाशी शहरामध्ये एक ओपनिंग करावी आणि त्यांनी याच व्यवसायामध्ये प्रगती करावी अशी माझ्याकडून त्याला शुभेच्छा. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट खारघर.